मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण मानसिक विकृतीबाबतचे दृष्टिकोन यामधील दुसरा दृष्टिकोन बघणार आहोत आणि तो म्हणजे वर्तनवादी दृष्टिकोन. यालाच इंग्लिशमध्ये बिहेवियरल पर्स्पेक्टिव्ह असं म्हटलं जातं. मित्रांनो, या दृष्टिकोनामध्ये व्यक्तीच्या वर्तनाला केंद्रस्थानी ठेवले जाते. प्रत्येक व्यक्ती आपल्या कार्यानुसार हालचाल व वर्तन करीत असतो. वर्तन हे निरीक्षणक्षम आहे. या वर्तनातूनच व्यक्तीमध्ये निर्माण झालेल्या अनेक मानसिक विकृती लक्षात येण्यास मदत मिळते. व्यक्ती समोरच्या परिस्थितीला किंवा उद्दीपकाला समजून घेऊन आपले वर्तन कसे करावे याबाबतचा निर्णय घेत असतो. वर्तनवादी दृष्टिकोनानुसार व्यक्तीकडून घडून येणाऱ्या वर्तनामुळे व्यक्तीच्या वर्तनाचेच एकंदरीत सूक्ष्म बारकाईने विश्लेषण केले जाते. व्यक्तीमध्ये मानसिक विकृती दिसून आल्यास व्यक्तीच्या वर्तनाचा आधार घेतला जातो. एकंदरीत चांगल्या व्यक्तीचे वर्तन कसे असते व विकृत व्यक्तीचे वर्तन कसे असते, विकृत वर्तनाला व्यवस्थित करण्यासाठी कोणती तंत्रे विकसित केली जाऊ शकतात वा येणारे वर्तन कसे आहे याची पण स्पष्टता मिळते. तसेच विकृत वर्तन असल्यास कोणत्या उपचार तंत्राचा उपयोग करायचा हेही लक्षात घेण्यास मदत मिळते. परिस्थितीला नियंत्रित करून व्यक्तीचे वर्तन सुधारण्याचे प्रयत्न कोणते करावे यासाठीचे सर्वच मापदंड या वर्तनवादी दृष्टिकोनात स्पष्ट केलेले असतात. मित्रांनो, या वर्तनवादी दृष्टिकोनामुळे मानसिक विकृतीची कारणे लक्षात घेतली जातात व सुधारण्यास हवे ते प्रयत्न करता येतात. मित्रांनो, आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.